नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. पक्ष सोडताना जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती त्यांची व्यक्तिशः आहे आणि त्या दोघांच्या भांडणात पक्षाचा काही संबंध नसताना पक्ष नाराजी ही दाखवलेली अतिशय चुकीची आहे. जर आपल्याला जायचं असेल तर मनसोक्त आपण गेलं पाहिजे. आपण ज्या पक्षात आहोत, ज्या पक्षात आपण काम करतो, ज्या शिंदे साहेबांनी अफाट प्रेम केलं, जे श्रीकांत शिंदे साहेबांनी अफाट प्रेम केलं आणि एवढं करून सुद्धा, मदत करून सुद्धा, प्रचंड मोठं सहकार्य करून सुद्धा अतिशय चुकीचं आहे. तरी मी एक आमदार म्हणून त्यांना गेलेल्या त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी त्या घरात आनंदात राहावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. आपण जर बघितलं तर भाजपाकडनं पण सांगितलं जात आहे महापौर युतीचा होईल, तुमच्या पक्षाकडनं पण जात आहे महापौर युतीचा होईल, मात्र पक्ष जे आहे ती फोडाफोडी सर्रास चालू आहे, याबद्दल काय सांगा? आमचंही तेच म्हणणं आहे. केंद्रात युतीचं सरकार आहे, राज्यात युतीचं सरकार आहे. आम्ही कधीच कोणाचा उमेदवार किंवा त्यांचा जो पक्षात काम करतो त्याला फोडण्याचं काम केलं नाही. आणि मग हे फोडत असताना त्यांनी विचार केला पाहिजे की बाबा आपला युतीचा पक्ष आहे, शिवसेना भारतीय जनता पार्टी युती आहे. तरी पण तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की सतत न सतत महापालिकेच्या इलेक्शनाला, नगरपालिकेच्या इलेक्शनाला, पंचायत समितीच्या इलेक्शनला, जिल्हा परिषदेच्या इलेक्शनाला नेहमी आम्हाला मित्रपक्ष त्रास देण्याचं काम करतोय आणि 15ला आम्हाला तेच केलं. पण आम्ही सक्षम आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत, शिंदे साहेबांचे समर्थक, एक खासदार साहेबांचे समर्थक आहोत. आम्हाला गेले काय आले काय काही फरक पडत नाही. या महापालिकेवर महायुतीचाच भगवा पडकेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. अजून काही जण प्रवेश करतात अशी चर्चा आहे, त्यांना तुम्ही काय थांबवण्यात यश आणण्यात येतं? हे बघा, इलेक्शन आहेत, या इलेक्शनला असं होतच राहतो. कोणी तिकडे जातो, कोणी इकडे येतो, त्याच्यात लक्ष न लावता माझं या कल्याण डोंबिवली महापालिकेवर माहितीचा झेंडा कसा पडकेल याच आम्हाला फक्त बघायचं आहे. आणि आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत साहेबांच्या माध्यमातून आणि नक्कीच या महायुतीवर भगवा झेंडा पडकेल. महेश पाटील जे आरोप केले की खालच्या लेवलवर किंवा कार्यकर्ता लेवलवर पक्षात कुठेतरी एक मानसिक छळ होत होता, त्याकरता त्यांनी हे पाऊल उचललं. मानसिक छळ करायचा काही संबंधच नाही. तुम्ही सर्वजण जाणतायत. ते तालुका प्रमुख होते, ते नगरसेवक होते. मी या विधानसभेत मी इलेक्शन लढवली गेली. कोणी काम केलं, काय काम केलं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सर्वांना माहिती आहे कोणी काम केलं. पण आम्ही आमचे सर्व शिवसैनिक एकदम एक बलाने, एक ताकदीने, एवढं विरोध असताना सुद्धा या कल्याण ग्रामीणवर आमचा भगवा झेंडा फडकवला, कोणाची अपेक्षा न बाळगता. आणि त्याला आम्हाला काय फरक नाही. शिवसेना पक्ष आहे, एकनाथ शिंदे साहेब अहोरात्र मेहनत करणारा कार्यकर्ता आहे, श्रीकांत शिंदे साहेब अहोरात्र मेहनत करणारा कार्यकर्ता आहे आणि विकासाची कामं करणार. कोणी विकास केले या लोकसभेत? या कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली शहर असेल, कल्याण पूर्व असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण पश्चिम असेल, ठाणा असेल, कोणी विकास केले? दाखवा ना एकतरी विकासाचं काम. आणि या श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. असे किती आले किती गेले काही पक्षाला फरक पडत नाही. इलेक्शन आहे, इलेक्शन राहणार, लढत राहणार आणि या महायुतीवर या कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा पडेल. एकनाथ शिंदेचा तुमच्या युतीत पक्षातील लोक आहेत त्यांनी काम केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं? सर्वच काम केलं. खासदार साहेबांच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व शिवसैनिक आम्ही काम करत असतो आणि अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणून ज्या ज्या प्रभागात जी कामं झाली नव्हती ती मोठ्या प्रमाणात कामं केली आणि दाखवा कोणी कामं केली ती एकतरी काम दाखवावा. त्यांनी काम केलं नाही असं म्हणणं आहे? सरळ आहे ते, दाखवा काम. आम्हाला म्हणतो महापालिका निवडून दिलं ना लोकांनी, कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली असेल, महायुतीच्या लोकांनी निवडून दिलं ना. हा महायुती आहे. या समा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी निवडून दिलं. आता तुम्ही युती म्हणून एकमेकांशी जरी तुम्ही तुमचं सौख्य जमत नसेल तर निवडणुकीनंतर सुद्धा ते तुमच्याकडे येणार का? तुम्ही हे बघा, आम्ही आजही ठाम महायुतीचं सरकार आहे, आमची महायुती आहे, आम्ही महायुतीनेच लढणार आहोत आणि महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार आहे. पण अंबरनाथ मध्ये तर युती तोडली ना त्यांनी. अंबरनाथ वेगळं, कल्याण डोंबिवली वेगळं.
आपल्या कल्याण डोंबिवली महापालिका 30 परिस्थिती जर कार्यकर्ते किंवा पदाधिकारी चाललेले आहे तर त्याला काय सांगू तुम्ही, कसं पाहता आमदार म्हणून? काय 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 आज जर समजा पदाधिकारी जर चालले तिकडे भाजपामध्ये तर कशा प्रकारे पाहता एक आमदार म्हणून? आता एक आमदार म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, शिवसेना पक्ष हा सतत कार्यकर्त्यांच्या पाठीशी असते. जे जे कार्यकर्त्याला सहकार्य लागते ते सर्व आपले आदरणीय ते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, नेहमी कार्यकर्त्याच्या पाठीशी असतील. कुठे माशी शिंगली, काय झालं हे आपण बघण्यापेक्षा जे गेलेत त्यांना शुभेच्छा आणि मग आपला पक्ष कसा हे राहील, आपल्याला महापालिका भगवा कसं येणार पाहिजे हे आपण लक्ष केंद्रित करायचं. आता गेली नाही मग लक्ष लावायचं का? जे गेले त्यांना शुभेच्छा आहेत ना, आपण शुभेच्छा देत नाही का? शुभेच्छा, त्या घरात सुखी राहा. पालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपकडे तुम्ही पहिली टाळी देणार का ते तुमच्याकडे येतील? टालिका एकत्रच आहोत ना. सर, तुम्ही महायुती बोलताय, मित्रपक्ष फोडाफोडीचं राजकारण करतायत बोलतायत, मित्रपक्ष कामही करत नाही बोलताय, मग महायुतीसाठी तुम्ही एवढे आग्रही का आहात? आमची माहिती आहे, केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे. काय केलं कळत नसेल ते, आमचं महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच या कल्याण डोंबिवली महापालिका झेंडा फडकेल असं तुम्हाला वारंवार सांगत राहणार आणि महायुतीचाच झेंडा फडकेल. आता अशी पण चर्चा सुरू झाली आहे की शिवसेना असेल आणि मनसे असेल हे स्थानिक पातळीवर एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही. वरिष्ठ निर्णय घेतील, वरिष्ठांचा तो अधिकार आहे. आम्ही पक्षाचं शिवसेना पक्षाचं काम करतो, तो संपूर्ण अधिकार महाराष्ट्र राज्याचे आदरणीय नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा आहे. ते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील. खासदार साहेब आणि मनसेचे नेते राजू पाटील हे दोन्ही एकत्र व्यवस्थित बोलतानाचे खूप व्हिडिओ व्हायरल झाले. मग का बोलायला नको का? बोलायला नको का? जगा मैत्रीपूर्वक आहे, मित्र आहेत, मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत आणि मग ठेवू नये असं तुम्ही सांगा की बाबा ठेवायचे नाही म्हणून. मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजेत. निवडणुका येतात जातात, निवडणुका झाल्या का संपूर्ण विसरायचं असतं, आलेलं परत परत आपलं काम करायचं असतं, मित्राचे संबंध ठेवायचे असतात. भाजपने ठेवले नाहीत का फोडतायत ते पुढे आता बघूया का. च्या भूमिकेपेक्षा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची भूमिका आतापर्यंतची जी आहे ती विचार करण्यासारखी आहे. कारण एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीकांतजी शिंदे असतील हे युतीमध्ये लढण्यासाठीच इच्छुक होते आणि तशी त्यांची इच्छा होती. पण भाजपची एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितलं तर तसं काही वाटत नाही. कारण आम्ही लोकसभा विधानसभा युतीमध्ये लढतो, लोकांची इच्छा तशीच असते, कार्यकर्त्यांची इच्छा तशीच असते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. म्हणून आमच्या पक्षाची हीच आतापर्यंत भूमिका होती की युतीत लढावं. कुणाल पाटील जे महत्वाचे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल पक्षातूनच त्यांना सपोर्ट केला जातोय, म्हणून या कारणासाठी मी आज पक्ष सोडलेला. आता झालेल्या काही निवडणुकांमध्ये त्या दोघांनी शिवसेना भाजपलाच मदत केलेली होती, त्याच्यामुळे त्याच्यात अजून काय बिनसलेलं आहे ते मला काही माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य नाही करू शकत. सर, युती असताना सुद्धा त्याने आरोप काय केले ते मला नाही माहिती पडलं, परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रथमतःच पॅनल पद्धत ही होत आहे, सिस्टीम आलेली आहे. त्यामुळे जो तो आपला नंबर लागावा याच्यासाठी धडपडत आहे आणि सोयीची जागा मिळेल तिथे प्रवेश करून दुसऱ्या पक्षात जात आहेत. हे सगळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असं घडत आहे. त्याच्यामुळे कोण गेला आणि कोणी काय आरोप केले ते त्याला व्हॅल्यू न देता हे चालतच असेल, पण कोणी गेला आणि फारसा काही फरक पडेल असं नाही परिस्थिती इथे. आणि इथे सगळे बाकीचे शिवसैनिक आहेत ते समर्थ आहेत, त्याच्यामुळे कोण गेलं त्याला जास्त व्हॅल्यू न देता आहेत. त्यांनी काम नीट केलं तर 100% या ठिकाणी महापौर शिवसेनेचाच बसेल. त्या पालिकेच्या स्थापनेपासून सुद्धा शिवसेनेचेच महापौर बसलेले आहेत, परंतु भाजप तुमच्यावर युती असताना सुद्धा म्हणतात की त्यांचा महापौर बसेल, परंतु आज चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे की आज महायुतीचाच महापौर बसेल असं त्यांनी विधान केलं आहे. खरं म्हणजे महायुतीचाच महापौर बसायला पाहिजे होतं, परंतु आताची जी परिस्थिती सुरू आहे ती बरोबर नाही आणि पॅनल पद्धतीमुळे खरोखर इतरांना आपला वाट सोयीचा नाहीये. मग आपण कुठे गेलो तर आपला निभाव लागेल अशी स्वतःची सोय बघण्यासाठी या ठिकाणी प्रवेश केले जातात दुसऱ्या पक्षामध्ये. त्याला जास्त महत्त्व देऊ नये हेच माझं मागणं आहे.
म्हणणं आहे. यांनी आरोप केलेला आहे की घेत आहेत वगैरे. मग हे युतीच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा तुम्ही एकत्र येणार आहात का? शेवटी आतापर्यंतची परंपरा तर तीच आहे का वेगवेगळे यापूर्वी लढलो शिवसेना भाजप आणि नंतर युतीच करावी लागलेली आहे आम्हाला.